महात्मा गांधीजींनी जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तसंच स्वातंत्र्य आता आपल्याला मिळवायचं आहे ते अंधत्वापासून। कोकणच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे एक सामाजिक अभियान, तुमचं विजन आमचं मिशन। तुमचं विजन आमचं मिशन। यामध्ये होणार मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन। प्रत्येक तालुक्यात होणार नेत्र तपासणी, तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प। दिनांक 30 जानेवारी 2020। वेळ सकाळी 10 ते 12। स्थळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर, हॉटेल RSN च्या मागे, उद्यमनगर, कुडाळ। ऑफिस संपर्क 023 63 272 191। मोबाईल 9922 92 80 81 94 04 94 01 91। तुमचं विजन आमचं मिशन। मी सावडावात जन्मलाचो आणि कणकवली माझी असल्याचो माका अभिमान असा। काय कणकवलीकर बरे हासना अशा मालवणीत उपस्थितांना साथ घालत हास्य सम्राट भाऊ कदम यांनी कणकवली पर्यटन महोत्सवात सर्वांना आपलंसं केलं। तर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी ड्रायव्हर इंटरव्ह्यू आणि बतावणीच्या स्क्रिप्टमधून कणकवली वासियांना पोट धरून हसवलं। एक मित्र काळू, बाळूपैकी एक बाळू, मी काळू आणि तो बाळू, तो इकडेच कुठेतरी आला। एक नंबर फुकट्या, म्हणजे बारसं म्हणू नका, लग्न म्हणू नका, काही असं तो ओळख काढतो आणि तिकडं फुकट मिळतं का एवढंच बघतो। तर इथे पण आला असेल, त्याला माहिती आहे महोत्सव चालू आहे, आलाच असणार। हे कुशल कुशल हे कुशल, अरे वा काय गड्या, मस्त। कुठं होता, कुठं इतके दिवस? अरे मी इकडेच होतो, तिकडे त्या मंगळावर गेलतो। मंगळासारखंच वातावरण झालंय। हा मग धूप मंगळावर काय? हे मंगळावर ते धरण बांधलंय ना मंगळावर। अरे पाण्याचे प्रॉब्लेम, बॅग म्हणली पाणी घेऊन तर घरी यायचं नाही, असं टेन्शन आलं ना, चालत चालत कधी मंगळावर गेलो कळलंच नाही। काय सांगतो मग आणि मग काय घेतला पाईप कणकवली तू, एक लावला तिकडच्या टोकाला, एक लावला घरच्या टाकीच्या टोकाला, कॉक खाल्ला, भाता 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 पाणी, भाता 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 पाणी। अख्खं गाव माझ्याकडं, कपडे धुवायला म्हणू नको, आंघोळीला म्हणू नको, अरे सगळं भांडी बिंडी सगळं आमच्याकडेच। काय सांगतो? मग तुला सांगतो अख्खं गाव जेवलं माझ्याकडे। हा नाहीतरी तुझं घर म्हणजे गाव जेवणच आहे मला। ऐकत काय बोललं? अख्खं गाव जेवायला घातलं। हा म्हणजे काय? वाव। मग तू कुठे गेलता? मी गेलतो जरा चीनला। अच्छा, चुनाभट्टीला। देश आहे चीन। अच्छा तिकडं तिथं गेलो। कशाला? ती चीनची भिंत नाही का, ती चंद्रावरनं मी दिसती बघ, ती रंगवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुम्हाला। अख्खी भिंत एका तासात रंगवली पडत बोल। हा, 1 वर्ष तर लागणार एवढी मोठी भिंत। गाड्या एका तासात रंगवली। एका तासात? कशी काय? असा बघ, एवढा असा टोप घेतला। हा, तेवढा तर लागणार। एवढा एवढाच? एवढा असा कलर घेतला। हा, तेवढा। तू काय फोडणी देतोस का? टेक्नॉलॉजी राहते बाबा। अच्छा, टेक्नॉलॉजी बरोबर। खालून लावली, रंगाचं झालं बाष्पीभवन, असे रंगाचे ढग तयार झाले। एवढी काठी घेतली, पुढे खिळा लावला, होय बाजूला आता हे बघ, किती वेळ लागतो? अरे किती लोक पडली, असा बदा 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 रंगाचा पाऊस पडायला लागला। एका तासात अख्खी भिंत रंगवली परत आलो बोल। फेकायला पण काही लिमिट पाहिजे ना? तसं नाही, म्हणजे पैसा कुठून आणला? अरे पैसा माफ आहे आपल्याकडे, ते सोड। तू कुठे गेलता ते सांग। हा, मी इथं नव्हतो। कुठे गेलता? ते इकडं, ते अमेरिकेला, अमरावतीला। काय पण ऐकतो काय? अमेरिका का गाण्यांचा कार्यक्रम होता काय? नाही नाही, काय नव्हतं, अमेरिकेला गेलो तू। तुला माहिती कसं गेलतो? का कसं गेलता? बसनी। बस जाते अमेरिकेला? म्हणजे काय? काय नंबर, काय रूट? 0। अयो, काय रूट काय राहतो? कणकवली डेपोतून निघती। अच्छा, तू काय ऐकलंस? कणकवली डेपोतून निघती, तिकडचा डेपो येतो। अच्छा, काय हवंय तिकडचा? काय हवंय नंतर बाबा वाडी ऐकल्यासारखं वाटतंय। तिकडचं आहे रे। तिकडचं नाही, इकडचं काय नाही। वैभववाडी नाही नाही नाही, बाबा ओ दादा हो, तिकडचं दादा हो, सिंपल आहे राजा। तिकडे सेम वाटतं। हा, तिकडे एक असं ना ब्रिज आहे, शफावरला एक ब्रिज आहे, त्याच्यावरून बस जाते, नंतर ती लेपला होती, आपण सोडून द्यायचं, आपण उतरायचं। आयो, उतरलं तर समोर एक गल्ली,
तिथे अमेरिका. तिथे एक गेट आहे, गेट. त्या गेटवर कोण उभा होता? कोण उभा होता सांग? बिल गेट्स. तो काय करत होता तिकडं? अरे मला ते विंडोज पाहिजे होते ना. मग इकडे घ्यायच्या ना सेकंड हँड विंडोज, दरवाजे, खिडक्या काय पाहिजे? यायलाच का तो? ते नाही, ते कम्प्युटरला वापरतात ते. कम्प्युटर रे. तेच ते ते काय म्हणतात रे त्याला? ते होजियरी नाही रे, ते वेअर अंडरवेअर. काय कोणी म्हणतो मग ते ह्याला काय मऊला काय म्हणतात रे? सॉफ्टवेअर. ते पाहिजे होते तर ते घ्यायला बोललो. बिल्या तुम्ही मला काही नवीन लेटेस्ट काहीतरी आले असेल तर दे ना मला विंडोज. मग त्याला दिले मला 2-3. मी म्हटलं बिल्या काय पैसे झाले सांग. तो काय म्हणला माहितीये का मला? काय म्हणला? भाऊ राव दे जातो. मी म्हटलं बिल्या काय फडत मारी? त्याच्या मित्र आहे ना माझा. मैत्रीत चालतंय गड्या. मग मी त्याला बोललो हे बघ, धंदा वेगळा मैत्री वेगळी. करेक्ट आहे. बिल गेट्स, मी त्याकडून विंडो घेतले, तू बिल गेट्स. जबरदस्त. एवढ्यासाठी चुकामुक झाली राव आपली. काय तू बसमध्ये ज्या स्टॉपला उतरला त्या स्टॉपला त्या बसमध्ये मी चढलो मागच्या दारात फॉर नेक्स्ट स्टॉप साऊथ आफ्रिका. अच्छा सातारा. साऊथ आफ्रिका देश आहे. अच्छा ते तिकडे गेलता का? अरे तिथं वाघांचा सुळसुळाट केवढा वाढला. काय सांगतो? म्हणजे काय? आणि तुला तर माहिती आपण किती मोठा शिकारी आहे. म्हणजे काय एक झुरळ मारला असेल तर शब्द म्हणजे मोठे मोठे प्राणीच मारले. मग असा तुला सांगतो, असा बस मधून उतरलो आणि समोर बघतो तो काय वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ, वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ. असा बंदुकीला हात घातला. आता मिळालाच बंदूक नव्हती माझ्याकडं. कारण मग कुठं होती? सध्या बायको कापड वाळत घालायला वापरते. पण घाबरलो नाही. कशाला घाबरायचं? पण पिस्तूलला हात घातला. आता मिळालाच. पिस्तूल पण नव्हती माझ्याकडे. अरे मग कुठं होती? सध्या बायको लायटर म्हणून वापरते. पण घाबरलो नाही. कशाला घाबरायचं? पट्ट्याला बंदुकीची एक गोळी होती. ती गोळी काढली, ती गोळी वाघासमोर धरली आणि म्हणलं वाघ्या. सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळा घे बरं. वाघाला गोळी दाखवली. काय औषधाची गोळी घातली? केवढी दाखवली? ही बघ केवढी केवढी लागले. मग अशी बंदुकीची गोळी वाघासमोर धरली आणि म्हणलं वाघ्या डिस्के बरं का. वाघ जागच्या जागी ठार त्याच्या. हे बघितलं त्याच्या बायकोनं, विशेष वाघिनीनं. मग ती तिकडनं धावत आली, म्हणली धनी. हातातल्या बांगड्या फोडल्या, कपाळाचं कुकू पुसलं. हे सवाल गोते सारे आधार कुणाचा वहिनी मी हाय ना. तसं नाही. अरे तुला काय जोक सुचायला लागले गड्या? वाघ तिकडं मरून पडलेला. वाघीन चौताळलेली. ती रागाला माझ्याकडे बघ, मी तिच्याकडे बघ. ती माझ्याकडे बघ, मी तिच्याकडे बघ. जास्त बघू नको, प्रेमात पडशील. काय चाललंय तुझं? नाही तसं नाही. बंदूक होती ती पण नाही, पिस्तूल ती नाही, गोळी ती संपली, तुझी हातभर फाटली. चप्पल वाघिणीच्या मागे धावत म्हणजे काय? मी घाबरलो नाही. पाकिटाला हात घातला, पाकिट बाहेर काढलं, पाकिटातलं बंदुकीचं लायसन बाहेर काढलं, वाघिणीला दावलं आणि म्हणलं वाघिणी ढिशकी बरं का. वाघीन जागच्या जागी ठार त्याच्या. तुला शिकायची कशी? नाही काय गरज नाही. अरे सिंपल. नको बायकोला मारायला काम आली. मग शिकव. अयो इकडं उचल बंदूक. अरे मोठी बंदूक आहे. अरे सॉरी उलटी धरली. समज समोर वाघ. समजायचं खोटं समजायचं खटर होते ना. मग काय? उचल बंदूक. समज समोर वाघ आहे. घाबरायचं नाही. मी घाबरतो. तर समज समोर घाबरायचं नाही. मी कशाला घाबरतो? तोंड बघा. तर समज. अरे घाबरू नको ना. नाही घाबरत आहे. ते हात का कापतायत? ती वेळ झाली ना.
शिकारीची इकडे ये. आणि नेम लावायचा तो डायरेक्ट त्याच्या गंडस्थळावर. कुठं? गंडस्थळावर. कुठं असतं ते? काय हे गंडस्थळ कुणाचं आहे? वाघाचं काय म्हणलं तू? अरे हे अरे इथं असतं. दोन भीमांच्या मध्ये असतो. पागल का तू? लय शोध असते मूर्ती. काय माणूस आहे तू गड्या? राहत हा कुठला प्राणी रा? शिकार करणं म्हणजे साधं काम नाही गड्या. शिकार करणं म्हणजे कसं मर्दाचं काम आहे गड्या. मर्दाचा मर्द तो कधी दर्द नाही होता, फक्त थोडी कळ आती. पक्षी बघितले? वाघाला उडून चालले. बाकी बायको काय म्हणते आपली? अरे तुझी रिस्पेक्ट. अच्छा रिस्पेक्ट. अच्छा ओके ओके. बायकोला रिस्पेक्ट. अरे काहीतरी नक्की. तुझी बायको आहे तिच्यापेक्षा सुंदर आहे. तुला तर माहिती पैशाची कमी नाही आपल्या. अरे हा. अरे दागदागिने मडवली नुसती ती. अरे रस्त्याने येत असेल ना तुला वाटेल ज्वेलर्सचं दुकानच येते. काय सांगतो? एवढे दागिने अंगावर. हसायचं झालं ना त्या दागिने बाजूला करून हसती. काय सांग? अशी अशी बोल. कशी? डेंजर म्हणजे बयो. दोघं चौघं तर खपतच असतात. लगेच खपतातच. खतरनाक. आणि पोरगा काय म्हणतो? पोरगा ऋतिक रोशन. तुझा पोरगा आहे? त्याच्यापेक्षा सुंदर आहे. गुणाचा आहे. म्हणजे गुणाचा. तुला काय वाटलं? मला वाटतं का बसूस का? तुझी बायको काय म्हणती? तुझी बायको? माझी बायको अरे एवढी फालतू असं केलं मला वाटतं. घाबरती. काय सांगतो? चळाक चळाक कापती नुसती. नजरेच्या धाकावर ठेवलाय नुसता. उठती तर उड बसती तर बघ. सांग ना जोक काय मला झालं ते तर मला. कोणीतरी मिस कॉल टाकला. मिस कॉल? जरा बघ कोणाचा. हे मेसेज आहे. मेसेज वाच जरा वाच. वाच तू वाच की. ते मेसेज वाचायचा चष्मा मी आज आणला नाही. इंग्रजी वाचता येत नाही. सांग. हे वाचे. हे सुने ना बोल. बायको आहे माझी. हा हा ते कथ्थक क्लासेस ते हे वाचे. ए डुकरा काळ्या कोळश्या भैताडा. हे कोण रे? अरे वाच ना तू. हे बघा भाजी घेऊन लवकर या. रस्त्यात थापा मारत बसू नका नाही तर तंगड तोडून हातात देईन. कळलं का? आई फुली फुली. अरे मा फुली फुली. अरे भो फुली फुली काय? तिने मला फुले मार्केट मध्ये भाजी आणायला सांगितली. असं मी काय म्हणतो जरा 200 रुपये देतो का? अरे तुझी पैसे छापायची मशीन आहे ना. 200 रुपये आता ती गंजली. मी काय 200 रुपये दे. तूच दे मला 100 रुपये. रॉकेला बाहेर पडलो होतो. बायकोला रॉकेल घेऊन जेवायला मिळणार नाही म्हणून ना आलो तर बरोबर भेटला. दे बाबा वाट लागलं माझी. काय माणूस आहे गड्या. घे घे. थँक्यू. जा आज तरी बायकोचा मार खाऊ नको. हे हल्ली बायको मारत नाही मला. पोरगाच तुडवतो आता. सोय बाबा आपली. कशात बऱ्याच सगळे हसताय ना? तर काय मंडळी मी चाललंय मुंबई ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यू मागे. ड्रायव्हरचो तर तिकडे काम करूक चाललंय. समीर नलावडे सर इलेत खरे. त्यांचा आशीर्वाद घेऊ गेलाय मी. जाताय तिकडे मुंबईत लय मोठी शहाणी माणसं असतात. चांगली शिकलेली असतात. काहीतरी तिकडून घेऊन येत आहे म्हणजे गावात आपल्या सांगूच शकतोय मी की बाबा काहीतरी चांगला होतात आहे. तर त्या इंटरव्ह्यू जाते. बघूया आज इंटरव्ह्यू होतंय का नाही. बी पास होतंय का नाही. हां अरे हीच जागा. हा खरं गेले कोण नाही काय? कोण घरात नाही काय?
अरे नाही नाही ऑफिस आहे ना. हां ओ बॉस, ओ बॉस, हे बॉस, बॉस येईल. हे काय चाललं तुमचं? नाही तुमचं नाव बाबूराव आहे नाही तर माझं मला वाटतं. एक्सक्यूज मी, कोण आहे आप? 4 पोरांचो बाप. हे कौन कौन आप कौन? मैं हाँ. अरे कौन कहता है पेट्रोल महंगा है? कौन ऐका शब्दांकडे लक्ष असू दे. हाँ. कौन कहता है पेट्रोल महंगा है? अरे उससे महंगा तो मेरे महबूब का लहंगा है. हम दो हमारे दो, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. अरे बघतोस काय मुजरा कर. हाँ. सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर, हमसे प्यार करने की जरा सी भूल कर. काय चालवलंय काय तुमचं? काय चालवलंय तुम्ही? व्हॉट्स गोइंग ऑन? हु आर यू? काय नाव काय तुमचं? I am a Bachelor Pandurang Kadam. I am coming from Savda and the control district. And very dangerous and very Savda ka Dhabdaba is very famous Dhabdaba. And that's why I am the Pythagorian Prameya. And then I sentence in the answer in question 2-3 sentences used to and use the no sooner than but also. And something is better than Ajiba. And please sign Bachelor Kadam Savda. तुम्ही मराठीत बोला. तुम्हाला इंग्रजी नाही येत? नाही मला इंग्रजी येते, पण तुम्ही जी भाषा बोलताय तिचा अजून जन्म व्हायचा आहे. हा काय? कोण आहात तुम्ही? कशासाठी आलाय तिथे? ते ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यूसाठी आले. ओ हा, काल तुम्ही फोन केला होता. हो यस यस. हे बघा, ड्रायव्हरची नोकरी म्हणजे काही साधी नोकरी नाही. म्हणजे काय मुंबईत एवढं यायचं म्हणजे? येस. आमची खूप मोठी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. अच्छा, मळलेली कंपनी. हो ते बोलले ना मळलेली कंपनी, मळलेली नॅशनल मल्टीनॅशनल कंपनी आहे. खूप मोठी कंपनी आहे आमची. आणि त्यासाठी आम्हाला ड्रायव्हर हवा आहे आमच्या कंपनीसाठी. म्हणजे साधं काम नाहीये. खूप मोठे मोठे आमचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते बसतील, साहेब बसतील. सो आमचं असं म्हणणं आहे की ड्रायव्हर जो आहे त्याला किमान बेसिक नॉलेज असावं, त्याचा बेसिक सेन्स बरा असावा. आहे ना. म्हणजे कसं रोड असताना त्याचा वळणामाळीचे रस्ते काय गाडी चालवते माहिती आहे. तुम्ही बघत राहू शकता. रिक्षावाले मध्ये ऐका ऐका, मी तुम्हाला जे विचारेन त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलेला. अच्छा अच्छा. तर आमच्या तज्ज्ञांनी काही प्रश्न काढलेले आहेत. त्या प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित उत्तर दिली तर तुम्ही पास व्हाल आणि आमच्या कंपनीत तुमचं स्वागत असेल. ओके. तयारी केलीच आहे. येस म्हणजे आलीच पाहिजे उत्तर. हो येस. नाही की बेसिक नॉलेज असलंच पाहिजे. ड्रायव्हरची नोकरी म्हणजे साधी साधी नाही. मुंबईला करायची म्हणजे. आणि आमची कंपनी तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे. येस. तर ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आमच्या तज्ज्ञांनी काही प्रश्न काढले. तुम्हाला पहिला प्रश्न आहे. ओसामा बिन लादेनच्या 5व्या बायकोचं नाव काय? ओसामा बिन लादेनच्या 5व्या बायकोचं नाव काय? येत आहे ना तुम्हाला? येतं म्हणजे आलंच पाहिजे ना. तयारी केली आहे ना मी. ड्रायव्हरची नोकरी लक्षात मिळाली मुंबईत आणि ती. ओके. ओसामा बिन लादेनच्या बायकोचं नाव मिसेस बिन. मिसेस बिन. एक मिनिट थांबा. हे बिना जिंदगी नाही थांब. काय बोलता तुम्ही? हा मिसेस तेरे. हे तर पक्क हेच उत्तर आहे सर. कसं काय तेरे कसं? अहो सर आपल्याकडे नसतं का सर देसाई, तसं त्यांच्याकडे असेल तेरे बिन लादेन. ह्याच्यावर गाणं पण आले, पिक्चर पण आहे तेरे बिन लादेन नावाचा. अहो ओसामा बिन लादेनच्या बायकोचं नाव तेरे कसं असेल? हे बघा, हे तुमचं उत्तर चुकलंय. तुम्हाला नोकरी हवी आहे ना? पाहिजे ना. व्यवस्थित उत्तर. व्यवस्थित नीट विचार करून उत्तर द्या. पुढे मला सांगा, आईन्स्टाईनने कशाचा शोध लावला? ड्रायव्हरची
ड्रायव्हरची नोकरी महत्वाची आहे. आईन्स्टाईनने कशाचा शोध लावला? नाही केलंच आहे मी, तयारी केली आहे. माझा कसा काय तुमचा? आईनं आणि ताईनं माझा शोध लावला. मी लहान होतो ना तेव्हा लपून बसायचो, तेव्हा आई आणि ताई मला शोधत एकत्र यायची आणि मला शोधून काढायची. म्हणून म्हटलं मी आईनं आणि ताईनं माझा शोध लावला. हे तर उत्तर बरोबर आहे सर. हे तुमचं उत्तर येस, थँक्यू. चुकलाय. जरा लक्ष द्या ना, नीट उत्तर द्या. आईन्स्टाईन हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. हा माहिती आहे ना. हो ते एवढे होते. हा खूप मोठे होते. शास्त्रज्ञ होते. बरोबर. झ नाही हो, शास्त्रज्ञ. तेच ना, झ असं असतं ना ते झ. शास्त्रज्ञ. काय छक मारली नाही का? आता तुम्हाला मी महत्वाचा प्रश्न विचारतोय. काय बाकी दोन फालतू होते का? एक मिनिट. तुम्ही असं म्हणा. आमच्या तज्ञांनी काढलेले प्रश्न आहे ते, उगाच काही बोलू नका. ड्रायव्हरची नोकरी हवी आहे का निघताय तुम्ही? नाही हवी ना, नोकरी हवी ना. मुंबई हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 1 लिटर पेट्रोल मध्ये गाडी 35 किलोमीटर जाते. काही 10-12 असेल, एवढी कुठली का बाईक आहे का एवढं? आमची गाडी जाते मुंबई सगळं तर जाते. बरोबर. तर 1 लिटर पेट्रोल मध्ये गाडी 35 किलोमीटर जाते. तर श्रीहरिकोट्यातून निघालेलं यान हे चंद्रापासून किती किलोमीटर वर थांबेल जर का आपण त्या यानामध्ये 150 लिटर पेट्रोल टाकलं? गाडीचा एव्हरेज कळला पाहिजे. लक्षात येते का तुमच्या? श्रीहरी कुठं काय गेला? नीट प्रश्न आहे का? 1 लिटर पेट्रोल मध्ये गाडी 35 किलोमीटर जर जाते तर श्रीहरिकोट्यातून निघालेलं यान ज्याच्यामध्ये 150 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे त्याला चंद्रावर जायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बंद करा ते. ब्रेक मारला हँड ब्रेक. अरे तुम्ही माणूस आहात का? कोण तुम्हाला नोकरी हवी आहे का? नाही सर हवी ना. हवी आहे ना? ते काय परत एकदा सांग. नाही लक्षात आलं ते. नीट लक्षपूर्वक ऐका. तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे हा. 1 लिटर पेट्रोल मध्ये गाडी 35 किलोमीटर जाते तर श्रीहरिकोट्यातून निघालेलं यान ज्याच्यामध्ये 150 लिटर पेट्रोल आहे ते चंद्रापासून किती किलोमीटर अंतरावर थांबेल? चंद्रापासून किती अंतरावर थांबेल? सर पहिली गोष्ट अशी आहे ना, आधी मी बघीन त्या ठिकाणी चंद्र आहे का नाही. आता श्रीहरी हे 150 लिटर टाकून जातोय तिला बघायला. उद्या ती तिथं नसेल तर त्याचा डिझेल पैसा वेळ वाया जाईल. मी तर त्याला सांगेन ह्या चंद्राच्या नादी लागू नको, ती लय वाईट आहे, तुला बर्बाद करील. तुझ्या आई वडील जे सांगतात त्या पुरीशी तू लगीन कर, हिच्या नादी लागू नको. चंद्राचं काय ते मी बघतो. म्हणजे तिला मी पिकअप करतो. नाहीतरी थंडी आहे काय बोलतो? असं थंडी वाराचं कुठेतरी उभं करायचं, तिला घरी सोडून ये असं म्हणायचंय मला. हे तुमचं उत्तर पूर्ण चुकलंय. अरे साधारण एव्हरेज किती मिळेल गाडीचा यासाठीचा हा प्रश्न होता. तुम्ही एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही आहात. ऐका, जनरल नॉलेज महत्वाचं आहे. मल्टीनॅशनल कंपनी आमची, कळलं? नोकरी हवी आहे ना तुम्हाला? ऐका जरा महत्वाचा प्रश्न विचारतो. पडघवली या पुस्तकाच्या लेखकाचं नाव सांगा. पडघवली या पुस्तकाच्या लेखकाचं नाव सांगा. हाय पडघवली. हाय पडघवली हाय पुस्तक आहे, मी वाचलंय. बरोबर. त्याच्या लेखकाचं लेखक नाही का? पडघवलीचे लेखक हे मंगेश पडघवलीकर.
गदी पडगवलीकर, शन्ना पडगवली, अरुण पडगवलीकर, हे बघा 4 पैकी एक तरी असेल सर. नाही म्हणू नका तुम्ही. थँक्यू सर. अजिबात नाही बरोबर, अजिबात बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतोय, जर का नीट उत्तर दिलं नाही तर तुमची नोकरी हातातनं गेली. एका तरी प्रश्नाचं उत्तर द्या. देतो प्लीज. प्रयत्न करतोय ना. उभयान्वयी अवयवांची नावे सांगा. काय सांगतो? उभयान्वयी अवयवांची नावे सांगा. हो नाही सर, काय चावत नाही. काय बोलताय? असं नाही. आपला एक शंका. उभ्यान म्हणजे बघा हे नाही थांबा ना. हे उभयान वैतीस सर. कसं? हे काय उभयान वैतीस? उभयान्वयी अवयवांची नावं आहेत तुमची. हो. तुम्हाला लाज वाटत नाही? लाज वाटत नाही अशी उत्तरं द्यायला तुम्हाला? कुठून तरी उठून निघून येतात तोंड वर करून नोकरी पाहिजे म्हणून. तुम्हाला बेसिक नॉलेज पण नाहीये. तुमची लायकी आमच्या कंपनीत काम करायची. हो सर, माझी लायकी काढायची ना सांगून ठेवतोय. कळला ना? माका तुमच्या कंपनीतच काम करूचं नाही. कळला ना? तुमची कंपनी लायकीची आहे माझ्या. कसले प्रश्न विचारतास? ड्रायव्हरला ह्या सगळ्या विचारतास? काय विचारायचं ड्रायव्हरला? हा, गाडी जर चढावर असत आणि पाठी जात असत तर काय करायचा? गाडी जर उतरणीवर असत आणि ब्रेक फेल झालो तर काय करायचा? ओ माय गॉड. ओ माय गॉड गॉड नाही येतो लो, स्वतः ड्रायव्हर करतो लो सगळा. असे घेर कमी करत जायचे, गाडी स्लो करायची आणि गाडी थांबली नाही तर हळू झाडा का अशी चिपकून टाकायची. हा, आता गाडीचा थोडा नुकसान होतला पण प्रवासाचे प्राण वाचते, ह्या महत्वाचा. आणि खरो ड्रायव्हर तो जो सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचवता. कळलं? माका शिकवतात. हे असली फालतू कंपनी माका नाही काम करूचा. मी जाईन आमच्या गावात, आमच्या कोकणात यावा. आमका असं नाही विचारत गाडी येता गाडी तुका येता, बस गाडी चालवल्या, संपला विषय. काय मोठो मुंबईचो. एक मिनिट. माका काय तज्ञांनी, आमच्या सगळ्या तज्ञांनी मिळून हे प्रश्न काढले. तो तज्ञ कोण हा ना? तज्ञ त्याका बोलव. त्याका नेते टेम्पोत कशेरी घातात घेऊन जाते पावसात आणि करते ब्रेक फेल. मग कळत त्याका पडघवली काय आणि ड्रायव्हर काय का विचारता. आणि बघा, एक गोष्टीचं उत्तर तुम्ही द्यायचं. माका उत्तर दिलास बरा होईल, माझं आयुष्य होईल. बोलायला बोला. माका सांगा, त्या चंद्राचा फोन नंबर हा? काय माणूस आहे का? आमची कणकवलीची लोक कशी वाटली? कसं वाटलं इथे? खरं तर मी आणि भाऊ आलो ना, स्टेजवर आल्यानंतर इथला अंदाज आला नाही. मी आल्यानंतर दादांना जेव्हा भेटलो तेव्हा म्हटलं की तुम्ही इतकी कमालीची अरेंजमेंट केली आहे, मुंबईच्या कार्यक्रमात मारता येईल असा कार्यक्रम तुम्ही अरेंज केला. दुसरं एक मला खूप महत्त्वाचं सांगायचं होतं की आम्ही जे पहिलं स्किट सादर केलं ते आज आम्ही पहिल्यांदा सादर केलं दोघांनी. आम्हाला खूप भीती वाटत होती की अशा पद्धतीने स्किट सादर करायचं का, की ग्राउंड इव्हेंटला जनरली लोकांचे इतके पेशन्स नसतात. तर मग ते स्किट वर्क होईल का, लोक त्या पद्धतीने घेतील का. तुमचे मायबाप रसिक कोकणातला माणूस इतका प्रेम करतो. पिनड्रॉप सायलेन्स होता. तुम्ही इतक्या छान पद्धतीने आमचं स्किट ऐकलं, ते एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. आणि आम्हाला अशा ऑडियन्स कसं असतं
की तुम्हाला जसं वाटतं की आम्ही हवाई उद्याच्या कलाकारांनी सादरीकरण करावं, तसंच आम्हाला वाटतं की तुमच्यासारखं ऑडियन्स आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला मिळावं. थँक्यू सो मच. भाऊ सावडाबद्दल काय सावडाबद्दल काय सांगू, मी लहानपणापासून येतोय पण मला जायलाच मिळत नाही. आज सुद्धा जायला नाही मिळालं. चावडात जाऊन नाही मिळाला ना. पावसात यायचं असता धबधबो बघू, एक तापून काय होत नाही या. बिकॉज काय ना कारण असं आहे की आम्ही बिझी असावं, काही ना काही करता आहोत आणि सावडावचं नाव आपला सगळ्या महाराष्ट्राचं नाव मोठा करत आहोत. त्यामुळे कुठेतरी जरा वेळ लागता, पण ती तरी येईल, नक्की येईल आणि आमची सगळी टीम घेऊन धबधब्यावर जाईल पावसात. आणि खूप अभिमान वाटतं की मी सावडात जन्म घेतला आणि कणकवली माहिती. त्या बाजूला एकदम जोरदार टाळ्या. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.